नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा समस्येबद्दल जी जवळपास प्रत्येक महिलेला कधी ना कधी भेडसावते. पोट बाहेर येणे आणि ही फक्त दिसण्याचा प्रश्न नाही, तर हे आरोग्याचाही एक महत्त्वाचं लक्षण आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जेवण कमी केलं, चालणंही सुरू केलं, तरीही पोट आत का जात नाही? कपडे घातले की पोटाचा भाग उठून दिसतो. अनेक महिला सांगतात की लग्नानंतर, बाळंतपणानंतर किंवा 40शी नंतर हे पोट अचानक वाढलेलं दिसतं आणि कितीही प्रयत्न केले तरी ते कमी होत नाही. तर आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की हे पोट बाहेर येण्यामागे नक्की कोणती कारणे आहेत आणि त्यावर घरगुती उपाय खरोखरच उपयोगी ठरू शकतात. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. भाग पहिला, महिलांचे पोट बाहेर का येतं? महिलांच्या शरीराची रचना पुरुषांपेक्षा वेगळी असते. महिलांच्या शरीरात चरबी साठवण्याची क्षमता जास्त असते, कारण निसर्गाने ते गर्भधारणेसाठी तयार केलेलं असतं. त्यामुळे पोटाच्या आतील आणि बाहेरील भागात चरबी लवकर जमा होते. पहिलं कारण म्हणजे स्फेरकांमधील बदल. महिलांच्या शरीरात इन्ट्रोजेन हे स्फेरक असतं. वय वाढलं, रजोनिवृत्ती जवळ आली किंवा थायरॉईडचा त्रास असला की या स्फेरकांची पातळी कमी होऊ शकते आणि जेव्हा इन्ट्रोजन कमी होतं तेव्हा शरीरातील चरबी पोटाच्या भागात अधिक प्रमाणात जमा होऊ लागते. हे नैसर्गिक असलं तरी योग्य काळजी न घेतल्यास ते खूप वाढू शकतं. दुसरं कारण म्हणजे बाळंतपण. बाळंतपणानंतर पोटाचे स्नायू सैल पडतात. गर्भाशय मोठा झाल्यामुळे पोटाची त्वचा आणि स्नायूंवर ताण येतो. बाळ झाल्यानंतर हे स्नायू पूर्ववत होण्यासाठी वेळ आणि योग्य व्यायामाची गरज असते. अनेक महिला या काळात पुरेशी काळजी घेत नाहीत आणि पोट कायमचं सुटलेलंच राहतं. तिसरं कारण म्हणजे बद्धकोष्ठता आणि अपचन आणि पचनाचे विकार. पोट निवड साफ होत नसेल, गॅस होत असेल तर पोट फुगलेलं दिसतं आणि महिला हे पोटातील चरबी समजतात, पण खरं कारण असतं पचनसंस्था कमकुवत असणं. आतड्यांमध्ये अन्न नीट पसरलं नाही तर पोट सतत फुगलेलाच दिसतं. चौथं कारण म्हणजे ताण आणि झोपेची कमतरता. ताण आला की शरीरात कॉर्टिसॉल हे स्फेरक वाढतं. हे स्फेरक थेट पोटाच्या भागात चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरतं. आजच्या धक्काधुक्कीच्या जीवनात महिलांवर घर, मूल आणि नोकरी असा तिहेरी ताण असतो. त्यामुळे पोट वाढणं आणि ताण याचा थेट संबंध आहे. पाचवं कारण म्हणजे बैठी जीवनशैली. दिवसभर बसून काम, कमी हालचाल आणि रात्री जड जेवण. पोट वाढण्यासाठी हे 3 घटक पुरेसे आहेत. विशेषतः स्वयंपाक करताना, टीव्ही पाहताना किंवा मोबाईल वापरताना अनेक महिला बऱ्याच वेळ बसून राहतात. आता आपण पाहूया प्रभावी घरगुती उपाय जे खरोखरच उपयोगी ठरू शकतात. पहिला उपाय म्हणजे कोमट पाणी आणि लिंबाचा रस. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून पिणं पोटासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
लिंबातील नैसर्गिक घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, मात्र यामध्ये साखर घालू नये. दुसरा उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. 1 चमचा जिरे रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून कोमट करून प्या. जिरे पचन सुधारण्यास, गॅस कमी करण्यास आणि पोट फुगण्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. तिसरा उपाय म्हणजे आला आणि मध. आल्याचा एक छोटा तुकडा घेऊन त्याचा रस काढा. त्यात 1 चमचा शुद्ध मध मिसळा आणि जेवणाच्या सुमारे 20 मिनिटे आधी घ्या. आलं पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानलं जातं. ते पचन सुधारण्यास मदत करतं आणि मधामुळे गोड खाण्याची इच्छा काही प्रमाणात कमी होऊ शकते. चौथा उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. त्रिफळा म्हणजे आवळा, बेरडा आणि हिरडा याचं मिश्रण. हे बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि पचनसंस्था चांगली ठेवण्यास मदत करू शकतं. पाचवा उपाय म्हणजे मेथीचं पाणी. 1 चमचा मेथीचे दाणे रात्री भिजवा. सकाळी ते चावून खा आणि ते पाणी प्या. मेथी पचन सुधारण्यास मदत करते आणि संतुलित आहारासोबत वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पोट आत करणे ही एक रात्रीत होणारी गोष्ट नाही, पण जर तुम्ही वर सांगितलेल्या सवयी नियमितपणे केल्यात, संतुलित आहार घेतला आणि रोज थोडा व्यायाम केला, तर काही आठवड्यात नक्की सकारात्मक बदल जाणवू शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.